सलामीची जोडी इथे मैदानावरती 38 धावेचं मापक लक्ष मनाशी जिंकण्याची स्वप्न आणि उदंड संकल्पना आणि आशा बाळगून सलामीसाठी येतोय। टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव सुजित पाटील आणि त्याला साथ देतील मैदानावरती सलामी करत असताना नवनाथ संत्या। ही सलामीची जोडी मैदानावरती ज्या घारिवली संघानं कित्येक वर्ष डोंबिवलीमध्ये स्वतःच्या क्रिकेटची ताकद दाखवत असताना या टेनिस विश्वावरती अधिराज्य गाजवलं त्या घारिवली संघासमोर 30 धावा हा जय हनुमान नावडे संघ कशा प्रकारे डिफेन्स करेल हा मात्र मोठा प्रश्न असेल या ठिकाणी। जय हनुमान नावडे या संघातील संघनायकांना आणि गोलंदाजांना तसेच आरपीआयचे अध्यक्ष सन्माननीय युवराज जाधव यांच्या माध्यमातून आमच्या मंडळासाठी आर्थिक योगदान या ठिकाणी लाभतंय त्यांच्या या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। स्पर्धा तुम्ही पाहता अडिवलीची आणबाण शान अडिवलीचं युवा नेतृत्व अडिवलीचे माजी सरपंच राहुलभाई पाटील यांच्या नावानं ही स्पर्धा प्रेक्षक वर्गाला मैदानावरती पाहायला मिळते। फर्स्ट सेक्शन मध्ये कंप्लीट झालं। 38 धावेचं मोठं एक मापक लक्ष मैदानावरती घेऊन सलामीसाठी उतरतोय सुजित पाटील। एक वेगळा स्टान्स अटॅकिंग स्टान्स मध्ये तुम्ही पाहू शकाल खेपेटीवरती सुजित पाटीलचा यष्टांना खेटून उभं राहणं ही ओळख आहे सुजित पाटीलची। पहिला चेंडू सुजित साठी ज्याच्या नावाचं गुणगान गायलं तो सुजित पाटील स्वतःचा परिचय देतोय। सुजित पाटील इज ऑन अ फायर चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पार दमदार सुरुवात गुड शॉट 6 धावा। पिसवली संघाचे संघनायक आणि भोपर संघाचे संघनायक या पण नाणेफेकीसाठी आजच्या दिवसातला तिसरा सामना चौथा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। पिसवली विपक्ष भोपर या दोन संघाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती तुम्ही पाहू शकाल सागर चा वापर मदती केला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती षटकारांना आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज सुजित पाटील आणि स्वतःचा परिचय देतोय। हा चेंडू सुजित साठी अजून एक मोठा फटका सुजित इंजर्ड आहे तरी सुद्धा पाहू शकाल आपल्या संघासाठी ग्रामीण संघाच्या माध्यमातून खेळत असताना स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स मैदानावरती देण्याचा प्रयत्न सुजित पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय। कौतुक करेल फलंदाज सुजित पाटीलला सहकार्य स्वतःच्या गावासाठी इंजर्ड असताना सुद्धा अतिशय चांगली कामगिरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये केली आणि फलंदाजी करत असताना कमीत कमी चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनवताना मदत तुम्ही पाहू शकाल सुजित पाटील या फलंदाजाला। 38 धावा जर मदती डिफेन्स करायचे असतील तर सुजित पाटीलला रोखणं खूप गरजेचं असेल कारण आजोबा खेळाडू कक्षामध्ये हरीश पाटील सारखा एक विस्फोटक फलंदाज ज्यानं रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे। त्यानंतर सनी सारखा अपकमिंग यंगस्टार घारिवली संघाच्या मदतीने तुम्ही पाहू शकाल त्यामुळे संघर्ष करावा लागेल नावडे संघाला। हा चेंडू पंचांचा इशारा आहे तर नो बॉल चेंडू जास्त उसळी घेत होता लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन करत असताना स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू लॉंग लेग सीमा पा 1+4 5 धावा गुड शॉट। मसोबा पाहून उसाला देव माझे मसोबा पाहून उसाला। अडीच धावेंचा दुष्काळ आहे आणि अशा स्थितीला नो चेंडू मैदानावरती फेकला जातोय। या ठिकाणी फील्ड रिप्लेसमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता आणि पंच तुम्ही पाहू शकाल मैदानावरती पहरेदारी करणं हे काम आहे सुनील पाटील यांचं सरांचं त्यानंतर जावेद फरीद यांचं। एका साईडला 6 क्षेत्ररक्षक होत्या त्यामुळे हा चेंडू नो घोषित पंचाच्या मदतीने केला जातोय। म्हणजे किती तीक्ष्ण नजर या रगरगत्या उन्हामध्ये तुम्ही पाहू शकाल सुनील पाटील त्यानंतर जावेद फरीद सरांची अप्रतिम कामगिरी प्रेक्षकांच्या मनावरती स्वतःच्या निर्णयानं छाप सोडली या दोन पंचांना। हा चेंडू फ्रीची संधी होती सुजित पाटीलला मात्र यावेळी चांगला कमबॅक केला जातोय गोलंदाज सागर खानावकरच्या माध्यमातून तो परत बीट होतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर हा निर्धाव चेंडू मैदानी पाहायला मिळतोय नावडे संघातील गोलंदाजाच्या माध्यमातून। धापलकावरती धावा आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल एक षटकार एक चौकार मदतीला तब्बल 13 धावा धापलकावरती। हा चेंडू सुजित साठी ऑन साइडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता सुजितला चेंडूला खेळायचा होता ऑन साइडला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय फर्स्ट स्लिपलीस मध्ये तो परत वेगाने सिंगल मध्ये ती कंप्लीट केली जाते सुजित पाटील त्यानंतर त्याला साथ देणारे फलंदाज नवनाथ संतेच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1 ने मजबूत स्थितीमध्ये आणली ती म्हणजे घारिवली या संघाला। धापलकावरती धावा पॉवर प्लेचा षटक सुरू असताना 14 धावा पहिल्या षटकाच्या खेळ सुरू असताना खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल।
स्पर्धा तुम्ही पाहू शकाल जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. अतिशय चांगला टीम वर्क. ही स्पर्धा कशा प्रकारे बहुचर्चित होईल आणि या स्पर्धेचा डंका कशा प्रकारे महाराष्ट्राला वेळ लावेल त्याचा प्रयत्न जीटीसीच्या टीमच्या माध्यमातून केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफला, अतिशय सुरेख झेल. यस आय विल टेक, मी घेऊ शकतोय, हा आत्मविश्वास त्या ठिकाणी दाखवतात क्षेत्ररक्षक. आणि पहिला फलंदाज मध्ये बाद होतोय. नवनाथ संदेशच्या रूपाने पहिला झटका घारिवली या संघाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरल देवी आईचे तसेच सारांश चषकाचे आमचे लाडके शिल्पकार प्रवीणदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अजय भंडारी यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रवीणदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये मी पाहिली. सारांश स्पर्धेच्या माध्यमातून त्या प्रवीणदादा पाटील यांचा संघ या ठिकाणी येतोय. येणाऱ्या मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख्या प्रवीण पाटील यांची बोपर संघाच्या माध्यमातून अजून एक सन्मान केला जातोय. काशीनाथ पाटील गोलंदाज सज्ज होता मैदानावरती. सागर हा चेंडू शॉटलेनचा होता. वाघाची दाढ खोदला पाड, लांग लांग बिग वे, चेंडू सीमा पार माहिती षटकार. एका षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. जी ताकद पहिल्या सामन्यामध्ये ठाण्याचा डाणा वाघ जीत भोरच्या माध्यमातून आपण पाहिली. तब्बल 4 चेंडूवरती 4 षटकार लावत असताना 18 चेंडूवरती 48 धावेची वाजवी फलंदाजी केली. तशाच प्रकारची फलंदाजी या सेकंड सामन्यामध्ये मदती पाहायला मिळते. गारिवली संघाचा स्टार खेळाडू सुजित पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत सुजितच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार मदती पाहायला मिळाला आणि तब्बल 22 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठत असताना सामना पूर्णपणे खुला केला घारिवली संघानं. एका षटकाखेरीज 20 धावा धपलकावरती सेट केल्या गेल्या आहेत. सॉरी अमर, अजूनपर्यंत येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल मैदानावरती 18 धावेची. भोपर संघाचे संघनायक या ठिकाणी आलेत. पिसिवली संघाच्या संघनायकाला मी ऑफिशियल कॉल करतोय. येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये हा तुम्हाला शेवटचा कॉल असेल आणि तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं खूप गरजेचं असेल. स्वागत आहे पिसिवली संघ. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. तो म्हणजे आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय काशीनाथ पाटील या व्यक्तिमत्वाच्या शुभ असते बोपर वर्सेस पिसिवली या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चेंडू ट्रॅव्हल होतो लांगांना, फक्त सिंगलला बेल, सिंगलला स्ट्राईक वर देतो. वन्स अगेन एक मोठा फलंदाज सुजित पाटील आतापर्यंत धावेंचं वादळ मदती निर्माण केलंय. त्या सुजित पाटीलला तुम्ही पाहू शकाल, ज्याला रोखणं कठीण झालं मैदानावरती नावडे संघाला. हा चेंडू शॉटलेनचा होता. चेंडू व्यवस्थित बॅट वरती नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सागर कोळी. तोपर्यंत सिंगल मध्ये ती रोखू शकणार नाहीयेत आणि सिंगल डबल न आता मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतो मैदानावरती. तो म्हणजे हा घारिवली संघ. धापल कप वरती धावा एका धावेच्या मदतीने येतात 22. अजूनमध्ये सामना संपला नाहीये. अजूनमध्ये 16 चेंडू 16 धावेची गरज आहे. हार्डवर्क केला मैदानावरती तर नक्कीच यश लाभू शकेल. कारण क्रिकेट एक असं खेळ आहे ज्याच्यामध्ये मेहनत करणं, पराक्रम, शौर्य, धाडस आणि जिद्दीनं किल्ला लढवणं खूप गरजेचं असतं. मग कुठे का होईना मैदानावरती जिद्द आणि चिकाटी टिकू शकले नाहीयेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सागर खानावकर आणि पूर्णपणे बॅकफुटला यावं लागलंय नावडे संघाला. हा चेंडू सुजित साठी गुडघ्याचा वापर करत असताना चेंडूची लेंथ खूप लवकर पिकअप करायचा प्रयत्न होता. मग ते चेंडू थोडासा स्लोवर येतोय, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय आणि सुजित पाटील सारख्या फलंदाजाला आता मग शांत ठेवलं जात आहे. गोलंदाजी करत असताना नावडे संघाच्या माध्यमातून सागर कोळीकडनं हा चेंडू अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चेंडू मध्ये त्याला चकवा देत असताना लॉंग ऑन सीमा पार सामना खुला करणारा अजून एक अप्रतिम फटका सुजित पाटीलच्या बॅटमधनं. चैता पाकाची रात पुनवेची, चैता पाकाची येल जायली पाटीची, येल जायली पाटी. सामना पूर्णपणे खुला गेला मैदानावरती. घारिवली या संघानं 38 धावेची गरज असताना दुसऱ्या षटकाचा खेळ मध्ये ती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा तुम्ही आतापर्यंत पाहू शकाल.
27 धावा येतात धापलकावरती. हा चेंडू अजून एक मोठा फटका. व्हॉट अ बॅटिंग, इम्प्रेसिव्ह क्रिकेट सादर करते सुजित पाटील. चेंडू वन्स अगेन डीप फाईन लेगच्या डोक्यावरनं सीमा पार, आउट ऑफ द पार्क, खणखणीत षटकार. खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी. अप्रतिम संगीत प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावरती ज्या छत्रपतींनी नाव कोरलं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतींची आठवण, शिवाजी राजांची आठवण करून देणारा हा गोड संगीत प्रेक्षकांच्या माध्यमातून केला जातो. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न डीजे मास्टरच्या माध्यमातून केला जातोय. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल अतिशय स्लोवर होता. संगीत तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी वापर केला जातोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज कल्पूचा वापर या ठिकाणी केला जातोय. धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल. 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर 33 आता 5 धावेची गरज आहे विजयासाठी घारिवली संघाला. हा चेंडू अतिशय चांगला फडका, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सॉफ्ट हँड चेंडूला खोदून काढतोय. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तोपर्यंत सिंगल लाभेल. आता मात्र मैदानावरती एकच गोष्ट पाहायची प्रेक्षक वर्गाला, सामना MS धोनी स्टाईल फिनिश केला जातोय का सिंगल डबल स्वतःचं टॅलेंट आणि स्वतःवरती संयम बाळगत असताना एकेरी दुहेरी धावेनं मैदानावरती सामना संपवतोय सुजित पाटील. गोलंदाज सज्ज होतोय. कल्पू ओव्हर द विकेट, फ्लायटेड डिलिव्हरी, अतिशय चांगला फटका, बॅकफुटला आले. स्वतः इंजर्ड असताना सुद्धा जी फलंदाजी केली सुजित पाटीलला, एक झुंजार फलंदाजी मध्ये होती सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि 38 धावा चेस करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं सलामी आले आणि जो विश्वास होता संघाचा तो विश्वास सार्थ ठरवला सुजित पाटीलना. हा चेंडू अतिशय चांगला आहे. कीपरकडनं बी मिस्टेक होतीये. लेझी क्रिकेट दाखवतोय आणि विजयाचा चौकार येतोय मैदानावरती घारिवली संघाच्या बाजूनं आणि सामना खुला करतात मैदानावरती घारिवली संघातील फलंदाज. फक्त एका फलंदाजाला गमावत असताना तब्बल 16 चेंडूवरती 38 धावा मैदानावरती चेस केल्यात घारिवली संघानं आणि विजयाचा शिल्पकार ठरतोय घारिवली संघाच्या माध्यमातून. सुजित पाटीलनं खूप चांगली फलंदाजी केली. मध्ये सामन्याचा जर विचार केला